महात्मा फुलेंनी आम्हाला सगळ्यांना म्हणजे त्यांना जे काही जीवनामध्ये चटके जे भेटले, पहिला त्याला अनुभव जो आला ते शेतकरी कुटुंबातील होते. त्यांना पहिला जो अनुभव आला तो 1847 मध्ये त्यांचा जो मित्र आहे त्यांच्या मित्राच्या लग्नामध्ये गेल्यानंतर जातीय किंवा मागासवर्गीय असल्यामुळे, मागासवर्गीय म्हणजे शूद्र असल्या कारणाने, शूद्राची कल्पना पण अजून बऱ्याच लोकांच्या शूद्र म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच लोकांना अजून पण कळलेलं नाही. म्हणजे शूद्र म्हणजे फक्त एक विशिष्ट आत्ताचे जे काही समाज व्यवस्थेमध्ये आपण जे काही मानतो दलित किंवा आदिवासी म्हणजे शूद्र अशी एक साधारणतः कल्पना लोक मांडतात. आता तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल किंवा एक गोष्ट तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही शूद्र आहेत म्हणून करण्यास नकार दिलेला होता. म्हणजे शूद्र म्हणजे काय हे जास्त एक्सप्लेन करण्यापेक्षा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याबरोबरच स्त्रिया ह्या शूद्रांमधल्या अतिशूद्र म्हणजे त्यांची परिस्थिती अजून कशी असेल हे लक्षात घ्या. आणि एकूणच त्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना असलेलं स्थान, त्यांचा असलेलं म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रथा होत्या त्या समाजमान्य होत्या आणि त्या जबरदस्तीने सगळ्यांना लागू असत्या. या समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या या प्रथा परंपरेच्या विरोधात जाऊन असं संघर्ष करून या सगळ्या स्त्रियांना, एकूणच सगळ्या दलित वंचित घटकांना न्याय देण्याचं जे काम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी ते 1873 मध्ये जे स्थापन केलं त्याच्यातून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. मुलींसाठी 1848 मध्ये त्यांनी शाळा सुरू केली आणि ज्या स्त्रियांना शिक्षणाचा, आता बऱ्याचदा असं काय आहे म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगत असतो की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, मग तुम्हाला असं एखादा व्यक्ती असा मिळेल नाही, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिला असं जे तुम्ही म्हणता, मग याच्या आधी अमुक अमुक स्त्री शिकली असं उदाहरण देणारे लोक आहेत. पण ती जी स्त्री शिकली ती एकमेव स्त्री शिकली, स्त्रिया नाही शिकल्या. असे एका दुसरे उदाहरण देतात का या काळामध्ये एक अशी स्त्री शिकली होती आणि तिने हे असं काम केलं. किंवा राज्य व्यवस्था करण्याचं मग आमच्याकडे अशा अनेक राण्या होऊन गेल्या की जे म्हणजे ज्या एखाद्या राज्याच्या प्रमुख असायच्या म्हणून सगळ्या स्त्रियांना राज्य व्यवस्थेमध्ये अधिकार होते असा त्याचा काय अर्थ होत नाही. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, विधवा पुनर्विवाह जो आहे किंवा सतीची प्रथा जी आहे, सतीची प्रथा तुम्ही जर कधी वाचली असेल किंवा मनुस्मृतीमध्ये जर वाचली असेल तर त्या मनुस्मृतीमध्ये याची जी प्रथा ज्या आहेत त्या प्रथांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे जे सतीची जी प्रथा आहे या प्रथेमध्ये जर त्या स्त्रीला जीवन जगायचं जरी असेल तरी तिला जीवन जगता येत नव्हतं, समाज व्यवस्था तिला जगू देत नव्हती. जर तिचं एखादं मूल जर लहान असेल म्हणजे तिने समजा आता एखाद्या मुलाला जन्म दिलाय तो अजून महिन्याचाही नाहीये आणि त्या मुलावर जर तिचा जीव असेल किंवा तिला जर वाटत असेल की याला मोठं करावं, याला चांगलं शिक्षण द्यावं किंवा याला जे काय त्या काळातले जे काही पद्धती असतील त्याप्रमाणे, तर ही इच्छा जरी असली तरी नवरा मेल्यानंतर तिला मात्र त्या चितेवर जावंच लागत होतं, ते कंपल्सरी होतं. आणि जर नसेल जात तर लिहिलंय बघा, बऱ्याच पुस्तकांमध्ये लिहिलंय की त्या स्त्रीला जबरदस्तीने ढकललं जायचं. ढकललं गेल्यानंतर आजूबाजूला पुरुष मंडळी काठे घेऊन म्हणजे दांडके घेऊन आजूबाजूला उभे राहायचे आणि जर तिने त्या आगीतून पळण्याचा जर प्रयत्न केला तर तिला त्या काठीने टोचून आतमध्ये ढकललं जायचं. जोपर्यंत ती किंचाळून ती मरत नाही, तिचा जीव जात नाही, ती जळत नाही, तिचा कोळसा होत नाही तोपर्यंत तिला ढकललं जायचं. म्हणजे अतिशय निर्दयी पद्धतीने समाज व्यवस्था त्या स्त्रियांकडे बघत असायची. म्हणजे स्त्रियांच्या विषयी जराही करुणा नसलेली जी व्यवस्था होती, ही व्यवस्था दूर करण्याचं काम महात्मा फुले दाम्पत्य जे आहे यांनी केलेलं आहे. म्हणून मला वाटते की स्त्रियांनी या संदर्भामध्ये फार बऱ्याचदा स्त्रियांना बऱ्याच काही गोष्टी करताना दिसतील आपल्याला, परंतु ज्यांच्यामुळं आमचं अस्तित्व आहे, ज्यांच्यामुळं आम्ही चूल आणि मुलीच्या बाहेर आलेलो आहोत, या डोक्यावरच्या पदराच्या बाहेर आलेलो आहोत, घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आलेलो आहोत, त्याचं जे काही कारण आहे आम्ही जे काय आज चांगलं जीवन जगतो, चांगले कपडे घालतो, चांगले हे. तर तुम्हाला याच्यामध्ये बघितलं असेल की दलित स्त्रियांना नवीन कपडे घालण्याचा पण अधिकार नव्हता.
दलित किंवा आदिवासी स्त्रियांना, कारण जर तो नवीन कपडा विकत घेतला तर तो विकत घेतल्यानंतर पहिला त्याला फाडावा लागायचा. फाडल्यानंतर त्याला तो मातीमध्ये, जे काय ते दुकानाच्या बाजूला जी माती असेल त्या मातीमध्ये त्याला खराब केला जायचा आणि तो खराब केला आणि फाडल्याशिवाय तो घातला जात नव्हता. अशी सगळी परिस्थिती होती. आणि ही सगळी परिस्थिती या महापुरुषांनी, यामध्ये या आधीची एक गोष्ट म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही फार मोठा वाटा आहे, पण तो बऱ्याचदा त्याच्यावर चर्चा केली जात नाही. स्त्रियांच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते अतिशय जबरदस्त आणि समतापूर्वक व्यवस्था कशी निर्माण होईल याकरता आहे, तर त्याचा तो एक वेगळा विषय आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं या अभिवादन दिनाच्या निमित्ताने किंवा स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी जे आपलं जे काम आहे, आपण ज्या आज इथं म्हणजे खास करून मी स्त्रियांच्या संदर्भात बोले की स्त्रिया ज्या आज या कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत किंवा वेगवेगळ्या अधिकारी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी, त्यांचं आवर्जून काम आहे की या महापुरुषांना वाचलं पाहिजे आणि वाचल्यानंतर ते जे वाचत नाही त्यांना सांगितलं पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम घेतले पाहिजेत. जसं सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस असतो, त्या जन्मदिवसाला एखादा कार्यक्रम घेऊन मुलींमध्ये ते प्रबोधन करणे गरजेचं आहे, त्याची जाणीव करून देणे गरजेचं आहे. आणि त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे काही जे डेव्हलपमेंट माणसाची डेव्हलपमेंट, पुन्हा एका जातीची नव्हे, कारण स्त्रियांसाठी शिक्षणाची जेव्हा व्यवस्था केली तेव्हा उच्च वर्ग किंवा नीच वर्ग असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्या सगळ्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार, किंवा हिंदू कोड बिलमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी असं नाही सांगितलं की या विशिष्ट स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार द्या किंवा विशिष्ट स्त्रियांना याच्यामध्ये अधिकार द्या, असं कुठल्याही प्रकारचं हे न करता जे अधिकार आहेत ते सर्व स्त्रियांना समान दर्जाचा नागरिक, कारण बऱ्याचदा असं बोललं जातं ना, महात्मा फुले हे ओबीसींचेच नेते, म्हणजे माळी समाजाचे म्हणजे ओबीसीचेच नेते आहेत, की बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते, असे संभ्रम पसरवणारे लोक भरपूर आहेत. पण या लोकांनी कधीच असं केलं नाही. महापुरुष असतात, ते कधीच कुठला भेदभाव करत नाही. त्यांनी कधी स्त्रियांमध्ये भेदभाव केला नाही की ह्या ब्राह्मण स्त्रिया, या दलित स्त्रिया, या आदिवासी स्त्रिया, असं काही न करता त्यांनी सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून या अभिवादनाच्या निमित्ताने आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं जे काय अस्तित्व आहे, या अस्तित्व या आमच्या जे काही महापुरुष आहेत, मग महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर काही समाज सुधारक असतील, ज्याचे न्यायमूर्ती रानडे असतील किंवा इतर जे पण समाज सुधारक आहेत की त्यांनी माणसाला माणसात आणण्याचं काम केलंय, स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, त्यांना आपण प्रत्येक वेळी अभिवादन करून त्याचा प्रचार प्रसार करणे प्राध्यापक म्हणून आपलं काम असलं पाहिजे आणि ते आपण सगळे कराल असं मला या अभिवादनाच्या निमित्ताने इथं सांगावंसं वाटतंय.